ओम श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत प्राकृत अध्याय पहिला 700 श्लोकी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहास्यवदनं कंठाटोपीचमाला दंडकमंडलूधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वांचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होवो हे. जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता न मिळेली. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय न मिळेला. धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोणा वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी. आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मीपणाची नसेची. ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी. आता नमू साधुवृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटावतंस नामिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले. ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दीनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणूनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधींतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय पहिला समाप्त. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी. दोघांसी बैसवोनी दोहोंवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी.
स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनांतुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र. 80,000 नगरे आम्ही पाहिली. मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रती. जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ. देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथोनिया जाहले. तईपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासोनी. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कंबरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्यायः. श्रीरस्तु शुभम मस्तु. अध्याय 2 समाप्त. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांसी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करोणी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहोळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त. तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या. तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यती राज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणूनी ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर. योग यागादिक काही चोळाप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परम ज्ञानी असती जे. चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोकांमाजी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत. की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी. गावात यती येवोनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली कानी. हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना. राव मुखांतून वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली. षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः. अध्याय 3 समाप्त.